मित्र नमस्कार. आपण गोखले यांच्या शासनविषयक विचाराची चर्चा करू लागलो आहोत. साधारणतः आपण शासन म्हणजे काय, तर शासन म्हणजे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या त्रिसूत्रीचा जो संच आहे त्याचा एकत्रितपणा आपण याला शासन असं म्हणतो. आणि ही संकल्पना ढोबळमानाने आधुनिक काळामध्ये विचारात घेतली जाते. म्हणून शासनाविषयीचा विचार आपण अभ्यासत असताना कायदेमंडळाची भूमिका किंवा कार्यकारी मंडळाची भूमिका, न्यायमंडळाची भूमिका विचारात घेत असताना शासन या अर्थाने त्याचा वापर केला जातो. म्हणून शासन ही संकल्पना अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक देशासाठी स्वतंत्रपणे ती विचारात घेतली जाते. म्हणजे अमेरिकेचं शासन, भारताचं शासन किंवा इतर देशांचं शासन. परंतु ही जी संकल्पना आहे शासनाची, ती अधिकरित्या जी वृद्धिंगत झाली ती म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर आणि त्या देशांच्या स्वातंत्र्यानंतर. भारताचा विचार करता भारत प्रदीर्घ काळ 150-200 वर्ष ब्रिटिश शासनाच्या अधिपत्याखाली किंवा ब्रिटिश राजवटीच्या साम्राज्यवादाच्या वसाहतीक जोखडाखाली असल्यामुळे शासन नावाची संकल्पना तेव्हा पूर्णतः म्हणता येते का, अशा अनेक प्रश्न विचारले जातात. असं जरी असलं तरी ब्रिटिश शासनाअंतर्गत भारतीय वसाहतीवरचं जे वर्चस्व होतं त्या वर्चस्वाला देखील शासन म्हटलं जातं. म्हणून भारताचा विचार करता ब्रिटिश वसाहती अंतर्गत म्हणजे ब्रिटिशांच्या साम्राज्याअंतर्गत भारतामध्ये इथली कायदा आणि सुव्यवस्था जोपासण्याचं काम हे ब्रिटिश शासनाने केलं आहे, हे आपल्याला विचारात घ्यावं लागतं. म्हणून गोखले हे उदारमतवादी होते. त्याबरोबरच त्यांना ब्रिटिशांचं महत्त्व ते अधोरेखित करणारे होते. ब्रिटिशांच्या आगमनामुळे भारतामध्ये सामाजिक सुधारणेला चालना मिळाली अशी त्यांची एक प्रकारची धारणा होती. म्हणून शासनविषयक विचारामध्ये त्यांनी ब्रिटिश शासनावर आक्षेप नोंदवले नक्की, परंतु ब्रिटिश शासन हे भारतासाठी कुचकामी आहे असं प्रतिपादन किंवा अशी भूमिका मात्र त्यांनी मांडलेली दिसत नाही आहे. म्हणजे गोखले यांचं मत असं होतं की भारतातील ब्रिटिश जी राजवट आहे, ब्रिटिश शासन आहे, ते कायमस्वरूपी नष्ट करण्याचे उद्दिष्ट न ठेवता ब्रिटिश शासनाच्या अंतर्गत, ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत ते भारतासाठी स्वायत्ततेची मागणी करताना आपल्याला दिसून येतात. आता ही स्वायत्तता म्हणजे भारतीयांना स्वतःचे शासन करण्यासाठी त्यांना अधिकार बहाल करण्यात यावे असा विचार यातून दिसून येतो. त्यांची ब्रिटिश शासनावर अपार निष्ठा होती. म्हणजे ब्रिटिश शासनाचं ते सतत समर्थन करायचे. परंतु याचा अर्थ असा नाही की ब्रिटिशांच्या कोणत्याही धोरणाला पाठिंबा द्यायचे किंवा त्याचं समर्थन करायचं. त्यांनी ब्रिटिशांच्या उणिवाकडे मात्र दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसत नाही. त्या उणिवाकडे बोट ठेवून त्यांनी भारताच्या दृष्टिकोनातून कोणतं शासन योग्य असेल, कोणतं शासन आदर्शवादी असेल असा विचार देखील त्यांनी आपल्या विचारातून दिला. म्हणून ते केवळ ब्रिटिश धार्जिणे नव्हते, तर त्यांनी ब्रिटिशांच्या उणिवाकडे, ब्रिटिशांच्या चुकीकडे त्यांनी आपलं लक्ष वेधलेलं आहे. म्हणून ब्रिटिश शासनावर ते टीका करताना असं म्हणतात की ब्रिटिश शासनाने भारतावर राज्य करत असताना किंवा भारतातील कायदा आणि सुव्यवस्था जोपासत असताना केवळ आपल्याच हिताचा विचार न करता त्यांनी भारताविषयीचा प्रगतिशील दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. कारण भारताचा विकास घडवून आणण्यासाठी ब्रिटिश शासनाने हवं ते आणि आवश्यक असणारं सहकार्य, आवश्यक असणारी मदत करणं ते आवश्यक आहे. आणि हा जर प्रगतिशील दृष्टिकोन ठेवला तर खऱ्या अर्थाने ते भारतासाठी ते हिताचं असेल. म्हणून शासनाने अशा हिताला प्राधान्य देऊन त्याची वृद्धी करावी, त्याच्यामध्ये वाढ करावी अशी भूमिका गोखले मांडताना दिसतात. आणि त्याबरोबरच ब्रिटिश शासनाने काय करावं, तर भारतामध्ये भौतिक सुधारणा कराव्यात. आणि ज्या सुधारणा केल्यात परंतु त्याचा उपयोग त्यांनी स्वतःसाठी केला. म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये ब्रिटिशांनी ज्या सुधारणा घडवून आणल्यात, भौतिक स्वरूपाच्या सुधारणा होत्या, त्या सुधारणा त्यांनी स्वतःच्या हितासाठी, फायद्यासाठी त्या सुधारणा केल्यात. ब्रिटिश शासनाने
नैतिक आणि भौतिक विकासासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, ते आवश्यक आहे. आणि हे प्रयत्न कुणासाठी करणं गरजेचं आहे, तर ते प्रयत्न भारताच्या प्रगतीसाठी, त्याच्या विकासासाठी करणं ते गरजेचं आहे. आणि या भौतिक विकासाकरिता ब्रिटिशांनी ज्या बाबीला प्राधान्य दिले, त्या बाबीला प्राधान्य देऊन आपणास भारताचा सर्वांगीण विकास साध्य करता येतो, की त्याचे जे महत्त्वपूर्ण आणि निवडक जे आधार आहेत ब्रिटिश शासनाचे, ते म्हणजे शिक्षण आहे. शिक्षणाच्या माध्यमातून भारताचा उत्कर्ष करता येतो. शिक्षणाच्या माध्यमातून भारतातील अंधश्रद्धा, रूढी परंपरा, कर्मकांड हे दूर करून भारताला एक आधुनिक दृष्टी देऊन त्यांना प्रगतिशील बनवता येतं. त्याबरोबरच आरोग्य, भारतातील जनतेचं आरोग्य जोपासावं, त्याबरोबर भारतातील औद्योगिकरणाला चालना द्यावी आणि इत्यादी माध्यमातून भारतीयांमध्ये नैतिक आणि भौतिक विकास साध्य करावा. आणि यामध्ये शासनाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. म्हणून शासनाने हे कार्य हाती घेऊन म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि औद्योगिकरणाचा विकास आणि त्याला चालना देऊन एक प्रकारे भारतीयांचा विकास घडवून आणण्यामध्ये त्यांनी मोलाचं योगदान द्यावं, अशी भूमिका गोखले आपल्याला नोंदवताना दिसतात. म्हणून भारताचा जर विकास आपल्याला करायचा असेल शासनाच्या व्यासपीठावरून, तर आपण या बाबीचा पुरस्कार करावा. गोखले यांच्या मते शिक्षण हा शासनावरची निष्ठा भक्कम करण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे गोखले असं म्हणतात की शिक्षण हा शासनावरील निष्ठा भक्कम करण्याचा एक मार्ग आहे. शिक्षणावरील खर्च हा शासनाच्या पाठिंब्यात वाढ करून देण्याच्या प्रगतीचा एक मार्ग आहे. आणि शिक्षणावर शासनाने अधिक खर्च केल्यामुळे काय होईल, तर एक प्रकारे भारताची प्रगती होईल आणि याबरोबरच देशाचा जो विकास आहे भौतिक आणि नैतिक, हा विकास होण्यासाठी मदत होईल आणि या माध्यमातून भारताचा विकास साध्य करता येईल. म्हणून शासनाने शिक्षणासारख्या माध्यमातून देशाची प्रगती करावी, म्हणून शासनाने शिक्षणावर खर्च करावा, अशी भूमिका ते मांडताना दिसतात. म्हणून भारताच्या नैतिक, आध्यात्मिक, भौतिक विकासाकरिता शासन उपयुक्त ठरेल अशा प्रकारचं शिक्षण, अशा प्रकारची सुधारणा, अशा प्रकारचं औद्योगिकरण, अशा प्रकारचं आरोग्य हे भारतीयांना द्यावं, जेणेकरून भारतीय जनता ही ब्रिटिश शासनाला सहकार्य करेल आणि ब्रिटिश शासन भारतीयांच्या मदतीला धावून येईल. भारतीयांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध राहील, अशा प्रकारची भूमिका ही गोखले यांची होती. म्हणून त्यांच्या मते ब्रिटिशांनी भारताच्या बळकटीकरणाकडे, म्हणजे देशाच्या आधुनिकीकरणाकडे एक प्रकारची लक्ष केंद्रित करून त्या आधुनिकीकरणाला बळकटी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करावा. आता आधुनिकीकरण म्हणजे काय, तर भारतातील जनतेचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या परंपरा, रूढी, कर्मकांड इत्यादीचं प्राबल्य आहे. याऐवजी विवेकशील दृष्टिकोन भारतीयांना मिळावा, तो शिक्षणाशिवाय मिळणार नाही. आणि या विवेकशील दृष्टिकोनाच्या आधारावर भारतीय लोकांना एक नवी दृष्टी प्राप्त होईल आणि या नवी दृष्टीतून भारत आपोआप प्रगती करेल. म्हणून या प्रगतीमध्ये शासनाची भूमिका ही महत्त्वाची असेल. म्हणून ब्रिटिश शासनाने याकडे लक्ष द्यावे. गोखले यांच्या मते ब्रिटिश शासनाच्या जे केंद्रीकरण होतं त्या केंद्रीकरणाला विरोध होता आणि हे केंद्रीकरण शासन आणि प्रशासन हे दोन्ही पातळीवर होतं. म्हणून गोखले यांनी ब्रिटिश शासनाला विरोध करून त्यांनी विकेंद्रीकरणाचं समर्थन केलेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून त्यांनी या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था या संस्थांना चालना देण्यात यावी. प्रशासनामध्ये लोकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि या सहभागातून नागरिकांचा विकास घडवून आणावा. त्या नागरिकांमध्ये भौतिक आणि नैतिक विकासाची चालना प्राप्त करून द्यावी, अशी भूमिका गोखले प्रतिपादन करताना दिसून येतात. लॉर्ड रिपननी आपण त्यांना पंचायत संस्थेचा जनक असं म्हणतो. लॉर्ड रिपनच्या प्रयत्नामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्त्व प्राप्त झालं आणि स्थानिक जनता ही शासनामध्ये
सहभागी होऊ लागली, ही महत्त्वाची बाब आपल्याला विचारात घ्यावी लागते. तरी देखील स्वशासनाचा विचार किंवा लोकांचा अधिकाधिक सहभाग, स्थानिक लोकांचा अधिकाधिक सहभाग हा प्रशासनामध्ये आणि शासनामध्ये तेव्हा आपल्याला पाहायला मिळत नाही, तेव्हा ब्रिटिश नोकरशाहीचं प्राबल्य, त्यांचं वर्चस्व, ब्रिटिश शासनाचं आणि प्रशासनाचं वर्चस्व हे समाजाच्या सर्व स्तरात दिसून येतं. पण गोखले यांनी या वर्चस्वाला विरोध करून विकेंद्रीकरणाची भूमिका प्रतिपादन केलेली दिसते. आणि कोणतेही शासन असो, ते शासन विकेंद्रीकृत स्वरूपाचं असेल तर खऱ्या अर्थाने लोकशाहीचा मार्ग हा सुकर करता येतो आणि लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला मदत होते, अशी भूमिका गोखले प्रतिपादन करतात. आणि गोखले यांनी एक असा सल्ला दिला की जिल्हाधिकाऱ्यांना सल्ला देण्यासाठी जिल्हा सल्लागार मंडळ निर्माण करावे, ज्या माध्यमातून स्थानिक लोकांना विकास प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल. त्याबरोबरच भारत मंत्री व गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळात भारतीय प्रतिनिधित्वांना संधी मिळावी आणि भारतीय प्रतिनिधित्वाच्या उपस्थितीमुळे एक प्रकारे जबाबदार शासन निर्माण होईल किंवा उत्तरदायी शासन निर्माण होईल. उत्तरदायित्वाची एक जाणीव विकसित होईल आणि जाणीव विकसित होण्यास मदत झाल्यामुळे काय होईल तर एक प्रकारे स्थानिक लोक, स्थानिक जनता ही शासनामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना स्वतःचा विकास स्वतः घडून आणण्यामध्ये एक प्रकारचा मोठा हातभार लागेल. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा स्थानिक संस्थात हा लोकांचा सहभाग हा महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांचा सहभाग जितका वाढेल तितका अधिकाधिक विकेंद्रीकरणाला खरा अर्थ प्राप्त होईल आणि लोकशाहीची प्रक्रिया ही या माध्यमातून समाजातील खालच्या स्तरांपर्यंत म्हणजे ग्रामीण स्तरापर्यंत जाईल आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये ग्रामीण भाग तिथं सामावला जाईल, अशा प्रकारची भूमिका गोखले प्रतिपादन करतात. त्याबरोबरच ते शासनात हा जनतेचा सहभाग का महत्त्वपूर्ण आहे तर ते म्हणतात की शासनामध्ये जनतेचा सहभाग वाढणं हा एक महत्त्वाचा गुण आहे. म्हणजे शासनामध्ये जर जनतेचा सहभाग नसेल तर मात्र नोकरशाहीची मनमानी, शासनाची प्रशासनाची मनमानी होईल आणि लोकांचं कल्याण कशामध्ये आहे, त्यांचं हित कशामध्ये आहे, त्यांचा विकास कसा साध्य करता येईल, त्याची प्रगती कशी साध्य करता येईल या दृष्टीने शासन प्रयत्न करत नाही. म्हणून त्याने लोकांचा सहभाग हा शासनामध्ये असावा, अशी भूमिका ते मांडतात. भारत मंत्री आणि कायदे कौन्सिल जी कायदे परिषद होती यामध्ये भारतीयांना एक प्रकारचं अल्प स्वरूपातलं किंवा आणि मर्यादित स्वरूपाचं अधिकार आणि प्रतिनिधित्व दिलं होतं. या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि ते म्हणतात की हे प्रतिनिधित्व पुरेसं नाही आहे, याच्यामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. हे अल्प प्रमाणात असल्यामुळे भारतीयांचे जे प्रतिनिधित्व आहे ते नीट करता येत नाही आणि त्याबरोबरच हे खऱ्या अर्थाने लोकमताचे प्रतिनिधित्व करत नाहीत आणि यातून लोकमताचं प्रतिनिधित्व दिसून येत नाही. म्हणून शासनाची जी भूमिका आहे ती शासनाची भूमिका लोकांच्या कल्याणाकरिता ती असावी. म्हणून लोकांचा सहभाग हा त्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. मग गोखले यांच्या मते की आदर्श शासन काय असेल तर आदर्श शासनासाठी अनेक मागण्या ते ब्रिटिशांकडे केल्यात, ज्यामध्ये भारतीयांचे शासनामध्ये सहभाग वाढवणं गरजेचं आहे, भारतीय सदस्यांचे प्रमाण वाढवणे, अर्थसंकल्पीय व कायद्यावर सदस्यांना म्हणजे भारतीय सदस्यांना चर्चा करण्याचा अधिकार बहाल करणे किंवा ठराव मांडण्याचा अधिकार देणे, या अनेक मागण्या उत्तरदायी शासन निर्माण करणे किंवा जबाबदार शासन निर्माण करणे. आणि जोपर्यंत जबाबदार शासन निर्माण होणार नाही, जबाबदार म्हणजे उत्तरदायी शासन निर्माण होणार नाही, तोपर्यंत आदर्श शासन निर्माण होणार नाही. अशा प्रकारची भूमिका ही गोखले यांच्या विचारातून आपल्याला दिसून येते. या सगळ्या जो विचाराचा सार आहे तो म्हणजे स्वशासनाची पात्रता भारतीयांमध्ये निर्माण करणे हा त्यांच्या एकंदरीत शासकीय विचाराचा किंवा शासनासंबंधी विचाराचा सार प्रमुख उद्देश होता. म्हणून गोखले हे ब्रिटिशांचं एका बाजूला समर्थन करतात आणि ब्रिटिशांनी सुरू केलेल्या सुधारणांचा भारतावर होणारा सकारात्मक परिणाम ते मान्य करतात, परंतु ते दुसऱ्या बाजूला
भारतीय स्वायत्ततेची, भारतीय स्वराज्याची मागणी देखील, स्वशासनाची मागणी देखील ते करतात. म्हणून ते स्वराज्याचा, स्वदेशीचा नारा, स्वराज्याचा नारा त्यांच्या एकंदरीत विचारामध्ये दिसतो. परंतु हे करत असताना त्यांनी हिंसात्मक मार्गाचं कधीही समर्थन केलेलं नाही. त्यांचा जो मार्ग होता शासनाला विरोध करण्याचा, तो म्हणजे सनदशीर मार्ग होता, कायदेशीर मार्ग होता, की कोणत्याही भारतीयाने एखादा विरोध प्रदर्शन करण्यासाठी हिंसात्मक मार्गाचा अवलंब करू नये. अशा प्रकारची जी शिकवण होती ती गोखले यांच्या विचारामध्ये पाहायला मिळते. आणि मग जबाबदार शासन निर्मिती करण्यासाठी सनदशीर मार्गाचा उपयोग हा महत्त्वाचा आहे, अशी एक त्यांची भूमिका होती. ब्रिटिश शासनाने, त्यांची मागणी अशी होती की शासनासंदर्भात की ब्रिटिश शासनाने सार्वजनिक सेवेत भारतीयांना समान वागणूक द्यावी. म्हणजे भारतीयांचा जो वाटा आहे, शासनामधला जो सहभाग आहे प्रशासनामधला, तो सहभाग अधिक वाढवावा आणि भारतीयांना शासन प्रशासनामध्ये सामावून घेण्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जात होत्या, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये बसण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. आणि त्याबरोबरच ब्रिटन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये एकाच वेळी या स्पर्धा घेण्यात याव्यात. आणि भारतीयांना जी वरिष्ठ पदे आहेत सेवेमधली, त्या वरिष्ठ पदांपर्यंत जाता यावं आणि त्यांना अशा पदापासून, असे पद ग्रहण करण्यापासून वंचित ठेवू नये, असा विचार ते मांडताना आपल्याला दिसतात. शासन प्रशासन हे जे आहे, म्हणजे ब्रिटिश शासन, त्यांनी प्रामाणिकपणे, कार्यक्षम आणि स्थानिक पाठिंब्यावर ते आधारित असावे. त्यांच्यातली जी प्रामाणिकता आहे, जी कार्यक्षमता आहे, ती कार्यक्षमता भारतीय जनतेच्या कल्याणाकरिता त्यांनी उपयोगात आणावी. त्याबरोबरच शासनाने जी महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे लोककल्याणाची भूमिका आहे शासनाची, ती लोककल्याणाची भूमिका शासनाने पार पाडावी. शासनाचा उद्देश केवळ जनतेवर हुकुमशाही गाजवणे नाही किंवा आपलं आधिपत्यावर निर्माण करणं नाही, तर खरा उद्देश लोकांचं कल्याण करणं आहे. तो शासनाने आपला उद्देश हा जागृत ठेवावा. त्याबरोबरच आधुनिकीकरणाच्या माध्यमातून लोकांचा दृष्टिकोन हा विकसित करून त्यांच्यात जागृती घडवून आणावी. आणि त्याबरोबरच भारतीयांना राष्ट्र उभारणीत त्यांना मदत करावी. त्याबरोबर लोकांच्या उपक्रमशीलतेला एक प्रकारची चालना देऊन त्यांच्या सुप्त शक्तीला पुढे आणावे. आणि यामध्ये शासनाची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. म्हणून गोखले यांचा एकंदरीत शासनासंबंधीचा विचार हा उदारमतवादी आणि सहिष्णू होता असं पाहायला मिळतं. त्यांच्या एकंदरीत शासनाच्या विचारासंबंधी जी उदारमतवादी आणि लोकशाही शासन पद्धतीची तत्त्वे आहेत, ती तत्त्वे यामध्ये पूर्णतः पाहायला मिळतात. परंतु ही तत्त्वे पाश्चिमात्य उदारमतवादासारखी किंवा पाश्चिमात्य शासनासंबंधी दिसत नाहीत, तर त्याचा भारतीय संदर्भ हा आपल्याला विचारात घ्यावा लागतो. म्हणून आपण थोडक्यात गोखले यांच्या शासनविषयक विचाराची चर्चा आपण केलेली आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की असं पर्टिक्युलर हा विचार दिसत नाही की गोखले यांचा हा शासकीय विचार आहे किंवा शासनासंबंधी विचार आहे. तर आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी आपल्या लक्षात राहून आपण हे असे विभाग करत असतो. आपण आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण ही चर्चा उभी करत असतो. म्हणून गोखले यांच्या शासनासंबंधी विचाराची आपण अतिशय संक्षिप्ताने चर्चा घडून आणलेली आहे. आणि बाकीचे राहिलेले विचार आहेत किंवा गोखले यांच्या अन्य विचाराची चर्चा आपण नंतरच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. धन्यवाद.